नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मेडिकल अँड हेल्थ सर्व्हिसेस तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीचा एक भाग म्हणून आज आपण बघतोय झिका व्हायरसची आणि त्यामुळे होणारे आजार। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 3 ते 4 वर्षापूर्वी जागतिक लेवलला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक ॲडवायझरी जारी केली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आफ्रिकन कंट्रीज किंवा लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये जिथे पण हा व्हायरस झिका व्हायरस आढळत आहे त्या ठिकाणच्या महिलांनी आपली जी प्लॅनिंग आहे अर्थात गर्भधारणेची प्लॅनिंग ती टाळावी। आणि आता हे व्हायरस उत्तर प्रदेशमध्ये कानपूरमध्ये सापडलेत, केरळमध्ये सापडलेत आणि आता तर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये पण हे व्हायरस सापडलेत। त्यामुळे ही बाब चिंतेची झाली आहे। हा झिका आजार नेमका काय आहे बघूया आपण। हा जो झिका नावाचा आजार आहे हा आजार म्हणून तशी विशेष काही लक्षण नाहीत, लाईक कुठलं एखादं व्हायरल डिसऑर्डर आहे त्या पद्धतीनेच याच्यामध्ये पण ताप असते, अंगावर लाल चट्टे त्याला आपण रॅश म्हणतो, प्रचंड डोकेदुखी हेडेक असतं, मसल पेन बॉडी पेन किंवा आपण म्हणूया मांसपेशीमध्ये वेदना होतात, डोळ्यामध्ये लालसरपणा येतो किंवा पाणी येतं डोळ्यांना, कंजक्टिव्हायटिस सारखी लक्षणं बघायला मिळतात। आणि याशिवाय काही रुग्ण असे आहेत ज्यांच्यामध्ये कुठलेही रुग्ण लक्षणं आपल्याला बघायला मिळत नाहीत, लाईक कोविडमध्ये पण आपण बघितले की ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, बॉडी मास इंडेक्स चांगला असतो किंवा ज्यांचा रेजिस्टन्स पॉवर चांगला आहे त्या लोकांना ही लक्षणं बघायला मिळत नाहीत, तर यांच्यामध्ये पण ही लक्षणं हिडन असतात। आणि भारताच्या बाबतीत आपण बघतो की जिथं पण झिका व्हायरस सापडलाय तिथे गर्भधारणेनंतर होणारी कॉम्प्लिकेशन्स किंवा गुलेनबेरी सिंड्रोम सारखी जी लिंक्ड डिसऑर्डर्स आहेत ते भारतामध्ये आढळलेले नाहीत। कदाचित भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती जास्त आहे हे त्याच्यासाठी कारण आहे। तरी पण हा आजार परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो। हा जो झिका नावाचा आजार आहे हा होतो झिका नावाच्या व्हायरसेसपासून। आपल्याला माहिती आहे की हा व्हायरस पहिल्यांदा जो आढळला तो साधारणतः 1947 मध्ये युगांडा या देशामध्ये तो आढळला। त्याच्यानंतर टांझानिया, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मच्छरमुळे होणारे जे आजार आहेत मॉस्किटो बॉर्न डिसऑर्डर्स बहुतांश त्यांचं ओरिजिन आपल्याला आफ्रिकेमध्ये बघायला मिळतं। त्यासाठी तिथलं वातावरण कारणीभूत आहे, ह्युमिडिटी जास्त आहे, पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, जंगलाचं प्रमाण खूप जास्त आहे, कदाचित हे त्याच्यासाठी कारण आहे। हा जो व्हायरस आहे हा व्हायरस फ्लॅवी व्हायरस या कॅटेगरीमध्ये येतो, अर्थात जॅपनीज एन्केफॅलायटिस, डेंग्यू व्हायरस, वेस्ट नाईल व्हायरस, झिका व्हायरस, येलो फीवर व्हायरस हे सर्वच फ्लॅवी व्हायरस गटातले आहेत। यांची जर फॅमिली बघितली तर फ्लॅवी विरिडी फॅमिली नावाची फॅमिली आहे। ही फ्लॅवी विरिडी फॅमिली जी आहे याच्यामध्ये साधारणतः 4 प्रकारच्या व्हायरसेस आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये फ्लॅवी व्हायरस जो की झिका व्हायरस आहे, हिपासी व्हायरस, त्यानंतर पेस्टी व्हायरस आणि पेगी व्हायरस अशा प्रकारची 4 व्हायरसेस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। हा व्हायरस मानवी शरीरामध्ये कसा संक्रमित होतो तर एडिस इजिप्टी नावाचा जो मच्छर आहे, मॉस्किटो आहे, हा या आजाराला संक्रमित करतो। त्यामुळे आर्थ्रोपोड बॉर्न डिसऑर्डर आपण असं म्हणूया, मच्छरामुळे हा मानवात येतो। प्रथमतः युगांडामध्ये जेव्हा तो आढळला तेव्हा तो रिसस माकडांमध्ये तो आढळला होता, आता मात्र मानवामध्ये पण आढळायला लागलाय। जेव्हा तो एखाद्या मातेला ज्यांनी गर्भधारणा केली चावतो तेव्हा प्लॅसेंटल बॅरियर क्रॉस करून त्या बाळामध्ये जाऊन संक्रमण करतो आणि त्या बाळामध्ये मायक्रोसिफॅली अर्थात मायक्रो म्हणजे आकाराने छोटं, सिफॅली म्हणजे मेंदू, मेंदू किंवा कवटीचा आकार त्यांचा छोटा होतो आणि अशा प्रकारची बाळ त्यानंतर जन्म घेतं। याला आपण मायक्रोसिफॅली किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये गुलेनबेरी डिसऑर्डर सारख्या डिसऑर्डर्स यांच्यामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतात। हा आजार होऊ नये म्हणून काय करता येईल तर आपल्याला माहिती आहे की डेंग्यूसाठी, मलेरियासाठी ज्या प्रिकॉशन्स आपण घेतो की साधारणतः हा एडिस इजिप्टी पासून येणारा आणि एडिस इजिप्टी हा जो मॉस्किटो आहे हा साठलेल्या पाण्यामध्ये, घाण पाण्यामध्ये होत नाही, साठलेल्या पाण्यामध्ये, टायरमध्ये, ट्यूबमध्ये, मग्ग्यामध्ये, फ्रीजच्या डिफॉस्टरमध्ये किंवा एसीच्या कंटेनरमध्ये हा मच्छर आपली अंडी घालतो आणि तिथून हा या आजाराला घेऊन संक्रमण करतो, आपलं स्वतःचं प्रमाण वाढवतो। त्यामुळे एडिस इजिप्टी मच्छर कसे वाढणार नाहीत किंवा मच्छर आपल्याला चावणार कसे नाहीत यासाठी प्लॅनिंग करायला हवं।
ग्रामीण भागामध्ये ड्राय डे सारखे डे पाळायला पाहिजे. अर्थात ड्राय डेचा अर्थ वेगळा घेऊ नका. ड्राय डे म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी काही भांडी कुंडी पाण्यासाठी ठेवली जातात कारण रेग्युलर पाणी येत नाही आणि ते भांडी कुंडी जे ठेवलेले आहेत, माठ ठेवलेले आहेत, मडके ठेवले आहेत, बकेट ठेवलेले आहेत, यामध्ये जे पाणी आहे ते महिने असतं आणि त्यामध्ये ही अंडी निपसतात. त्या ठिकाणी मग हे पाणी सांडून द्यायचं. अर्थात गावातील सर्व लोकांनी एकाच दिवशी सर्वच्या सर्व पाणी सांडून द्यायचं. त्यामुळे हा ड्राय डे पाळला जातो. याच्याशिवाय फॉगिंग मशीन आता आलेल्या आहेत. त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये फॉगिंग करून तुम्ही मच्छरांचं प्रमाण कमी करू शकता. आणि सर्व स्त्रियांनी आपली गर्भधारणा होत असताना झिका व्हायरसचं संक्रमण आपल्याला झालं नाही किंवा झाल्यानंतर गर्भधारणा झाल्यानंतर झिका व्हायरसचं संक्रमण आपल्याला होणार नाही याची काळजी घ्यायला आवश्यक आहे. वेगळ्या प्रकारची लस आजपर्यंत अस्तित्वात आलेली नाहीये कारण हा फेटल डिसऑर्डरमध्ये येत नाही. याच्यामुळे जीविताला फार काही धोका नाहीये. त्यामुळे लस किंवा विशिष्ट असे मेडिसिन अस्तित्वात आलं नाही. फक्त एडिस इजिप्टीपासून दूर राहणं हाच या आजारापासून दूर राहण्याचा मंत्र आहे असं मला वाटतं. तर त्यामुळं याची जी कॉम्प्लिकेशन्स आहेत ती लक्षात घ्या. मायक्रोसिफायली आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर लाईक गुलिनबेरी सिंड्रोम. तर यात परीक्षेवर प्रश्न कशा पद्धतीचे येऊ शकतात. तर पुण्यामध्ये नुकताच जो आजार आढळला आहे, जो विषाणूजन्य आजार आहे आणि ज्याच्यामुळे मायक्रोसिफायली सारखे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, असा आजार कोणता, तर तो म्हणजे झिका आजार आहे किंवा झिका डिसीज आहे. हा झिका व्हायरस, झिका हा आजार कशामुळे होतोय, तर विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे तो व्हायरसमुळे होतोय. हे या प्रश्नाचं उत्तर असेल. हा कुठल्या फॅमिलीचा आहे, तर फ्लॅविव्हिरिडी ह्या फॅमिलीचा तो आहे असं त्याचं उत्तर आहे. फ्लॅविव्हिरिडी फॅमिलीमध्ये कोणकोणते विषाणू येतात, प्रकार येतात, तर साधारणतः 4 प्रकार: फ्लॅवी व्हायरस, पेस्टी व्हायरस, पेगी व्हायरस आणि हिपॅसी व्हायरस. हे 4 प्रकारचे व्हायरस आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. हा व्हायरस अजून कुठल्या प्रकारचे आजार करतो, तर फ्लॅवी व्हायरस पासून अजून कुठल्या प्रकारचे आजार होतात, तर येलो फीवर डिसऑर्डर आहे, जॅपॅनिज एन्केफॅलिटिस आहे, डेंग्यू आहे, त्यानंतर वेस्ट नाईल व्हायरस आहे. या प्रकारचे आजारही याच फॅमिलीतील विषाणूंमुळे झालेले आपल्याला बघायला मिळतात. हा आजारावर काही लस आहे का, तर आपलं उत्तर सरळ असणार आहे, यावर कुठलीही लस नाही. याचा पहिला रुग्ण कुठं आढळला असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तर तेव्हा आपल्याला सांगायचं की युगांडा या देशामध्ये 1947 मध्ये याचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. मला वाटतंय की परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी माहिती महत्त्वाची आहे ती सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला सातत्याने करतोय. चालू घडामोडीशी संबंधित जे आजार आहेत, विषाणूजन्य आजार आहेत, जैविक बॅक्टेरियाजन्य आजार आहेत, यांचा आपण सातत्याने उहापोह करणार आहोत. आजचं लेक्चर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही निश्चितपणे आम्हाला लाईक करा, शेअर करा, आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढेही आमचे लेक्चर्स असेच सातत्याने येत राहणार आहेत. त्यासाठी तुम्ही आमचे निश्चितपणे व्ह्यूवर व्हाल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.